नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चिकन क्रिस्पी। इथे मी चिकन घेतलेलं आहे, त्यांना उभं कापलेलं आहे। त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक अंड फोडून त्याच्यावरती मीठ घालून त्यांना पूर्ण मिक्स करून ठेवलेलं आहे आणि 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। एका साईडला पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यावर दुसऱ्या पॅनमध्ये मी बटर घेतलेलं आहे आणि 4 चमचे तेल घातलेलं आहे। ते गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण आल्याचे आणि लसणीचे तुकडे घालायचे आहेत। त्यांना चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा घालून तोही चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी टाकून तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेलं चिकन मिक्स करायचा। त्याच्यावर मी मैदा आणि पाणी घालून पेस्ट बनवली होती ती घालून त्याच्यावरती मीठ टाकून ते पण चांगलं मिक्स करून घ्या आणि आपलं इथे रेडी झालेलं आहे चिकन क्रिस्पी। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।